आणि यानंतर राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं 150 जागांवरती एकमत झाल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री पद हा आमचा वादाचा मुद्दा नाही असा दावाही सतेज पाटील यांनी केलाय। पश्चिम महाराष्ट्रातील 58 पैकी 45हून अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात सर्वात प्रबळ दिसेल असं सतेज पाटील म्हणतात। अमित शहांच्या वक्तव्यानुसार जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला जास्त जागा मिळाल्या तर राज्यात सरकार स्थापन होईल असं ते म्हणाले होते। आणि त्यासमोरच आता सतेज पाटील यांचा हा दावा येतोय की महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात सर्वात प्रबळ दिसेल। सतेज पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की विधानसभेच्या अनुषंगानं काँग्रेसचं नेमकं काय ठरलेलं आहे। एबीपी माझामध्ये स्वागत आहे। विधानसभा आता कुठल्याही क्षणी घोषित होईल, आचारसंहिता लागेल, काय नेमकं विधानसभेच्या अनुषंगानं ठरलेलं आहे काँग्रेसचं राज्यात? नाही, महाविकास आघाडी म्हणून आपण निवडणुकीला जातोच। आता तिन्ही पक्ष मिळून जवळजवळ 150 जागांवर साधारणपणे एकमत झालेलं आहे आणि राहिलेल्या जागा देखील आता 30 आणि 1 तारखेला बैठक आहेत, त्यामध्ये निश्चित होतील। आणि जी महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे की एक चांगलं सरकार यावं, महाविकास आघाडीचं यावं, ते करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न काँग्रेस म्हणून त्यामध्ये राहणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस हा महाविकास आघाडीतील सर्वात मोठा भाऊ म्हणायचं? नाही, मी परवा सुद्धा अनेकदा बोललेलो आहे की महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या जनतेला मोठ्या भावाप्रमाणे या ठिकाणी काम करणार आहे। म्हणजे आज आमच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे की महाविकास आघाडीची सत्ता येणं, मोठा बारका हा वाद न करता महाराष्ट्रातल्या जनतेला एक आधार पाहिजे। आज मुख्यमंत्री पद हे काँग्रेस आपल्याकडे घेईल, आपल्याकडे घेण्याची शक्यता आहे किंवा तशा पद्धतीनं बोलणे आहेत ती काँग्रेसच्या नेत्यांची आहेत। काय नेमकं काँग्रेस या मुख्यमंत्री पदाच्या दिशेनं चालले? शेवटी परंतु या सगळ्याचे निर्णय उद्याच्या भविष्य काळात महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित बसू। मागच्या वेळी ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार आलं त्यावेळी एक विशिष्ट परिस्थिती होती। पवार साहेबांनी त्यांना विनंती केली, त्यांनी ते स्वीकारलं आणि आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम आम्ही केलेलं आहे। आणि म्हणून आता सुद्धा मला वाटतं मुख्यमंत्री पद हा वादाचा मुद्दा आमच्यामध्ये नाही आहे। कोल्हापूर जिल्ह्यामधलं काय नेमकं चित्र असणार आहे? कशा पद्धतीनं जागा वाटप असेल किंवा महाविकास आघाडीची रणनीती कशी असेल? नाही, कोल्हापूरमध्ये शिवसेनेनं काही जागा मागितल्यात, राष्ट्रवादीनं मागितल्यात आणि काँग्रेस म्हणून आम्ही काही जागांवर क्लेम केलेला आहे। काही जागा क्लिअर झालेल्या आहेत, त्याची वाच्यता आता करणं संयुक्तिक राहणार नाही। परंतु एक मात्र खरं आहे की महाविकास आघाडी तुम्हाला राज्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग दिसेल ती कोल्हापूरमध्ये दिसेल, हे मी तुम्हाला खात्री देऊ शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।